यस विद्यार्थी मित्रांनो, बघा एक प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. इस्टिमेट अँड कॉस्टिंग या सब्जेक्ट मधला हा प्रश्न आपण नंतर बघूया. या संदर्भातला कन्सेप्ट आधी लक्षात घ्या. काय असतं इस्टिमेट, डिटेल इस्टिमेट दोन प्रकारचे. ओके, आयटम रेट इस्टिमेट असतं, रिवाइज इस्टिमेट असतं, सप्लिमेंटरी इस्टिमेट असतं, ॲन्युअल रिपेअर अँड मेंटेनन्स इस्टिमेट असतं. त्यातला एक टॉपिक आहे रिवाइज इस्टिमेट अँड सप्लिमेंटरी इस्टिमेट. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न यावरती विचारले आहे. सप्लिमेंटरी अँड रिवाइज इस्टिमेट कधी बनवायचं. ओके, तर सप्लिमेंटरी इस्टिमेट कधी बनवायचं. फॉर एक्झाम्पल माझा एक प्लान होता G+1 कन्स्ट्रक्शनचा. आधी मला एवढं काम करायचं होतं G+1चं आणि यासाठी जी प्रोजेक्टेड कॉस्ट होती फॉर एक्झाम्पल ती होती 10 लाख. ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट सुरू झाला, त्याच्यानंतर मला असं वाटलं की यार नाही, आणखी मला एक फ्लोअर काढायचे आहेत. ओके, प्रोजेक्ट सुरू झाला होता पण आणखी मला एक फ्लोअर काढायचा आहे. तर आता माझं कन्स्ट्रक्शन झालं बेटा G+2चं. ओके, तर या ॲडिशनल वर्कमुळे मी काय केलं, आधी माझ्या प्रोपोजल प्लॅनमध्ये हे G+2 होतं का, नाही G+1 होतं. तर मी जे काही ॲडिशनल वर्क केलं एक फ्लोअरचं, तर या एक फ्लोअरसाठी जे कोणती माझी कॉस्ट वाढेल, फॉर एक्झाम्पल 13 लाख रुपये मला आता लागतोय. तर किती लाख वाढले बेटा, 3 लाख रुपये वाढले. कशामुळे वाढले बेटा, या एक फ्लोअर वाढल्यामुळे लागले. त्या एक फ्लोअर वाढल्यामुळे जे 3 लाख रुपये लागले ॲडिशनल वर्कमुळे, जे कोणतं ॲडिशनल इस्टिमेट तुम्हाला बनावं लागतं त्याला म्हणतो बेटा सप्लिमेंटरी इस्टिमेट. याची कोणतीही फिक्स व्हॅल्यू नाही. जे काय तुम्ही कोणत्या बुकमध्ये वाचता 10% वगैरे, दॅट इज नॉट करेक्ट. याची कुठल्याही प्रकारची फिक्स व्हॅल्यू नसते. ॲडिशनल वर्क वाढलं त्यामुळे ॲडिशनल कॉस्ट वाढली सँक्शन इस्टिमेटच्या. सप्लिमेंटरी इस्टिमेट. रिवाइज इस्टिमेट काय म्हणतं लक्षात घ्या. रिवाइज इस्टिमेट काय, तर सर्वात पहिले म्हणतं की तुमचं G+1 कन्स्ट्रक्शन होतं, यासाठी तुम्हाला 10 लाख रुपये लागणार होते. कुठल्याच प्रकारचे ॲडिशनल वर्क वाढलं नाही, कुठल्याच प्रकारचे ॲडिशनल वर्क वाढलेलं नाही. पण काय झालं, या 6 महिन्याचा ड्युरेशन होता प्रोजेक्टचा, फॉर एक्झाम्पल 6 मंथचा. त्या 6 महिन्यामध्ये जर मटेरियलचा भाव वाढला, लेबरच्या किमतीत वाढ झाली, त्याच्यामुळे जर असं झालं की 10 लाख रुपये लागता आता 11 लाख रुपये लागत आहे. बघ किती लाख लागत आहे, 11 लाख लागत आहे. ड्यू टू चेंज इन प्राइस ऑफ मटेरियल अँड ड्यू टू चेंज इन प्राइस ऑफ लेबर. त्यामुळे जे इस्टिमेट आपलं वाढलं, प्रपोज इस्टिमेट आपलं वाढलं, त्यासाठी बनावं लागतं बेटा रिवाइज इस्टिमेट. ओके, मटेरियल आणि लेबरच्या किमतीत जर वाढ झाल्या त्यामुळे इस्टिमेट वाढलं तर रिवाइज. ॲडिशनल वर्क केलं त्याच्यामुळे जर आपलं इस्टिमेट वाढलं तर बेटा सप्लिमेंटरी. रिवाइज इस्टिमेट आणखी 2 कंडिशनमध्ये बनवायचं. काय म्हटलं मी, मटेरियल आणि लेबरच्या किमती वाढल्या त्यामुळे जर कुठल्याही प्रकारचं सँक्शन इस्टिमेट म्हणजे मे बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मे बी टेक्निकल सँक्शन, हे सँक्शन इस्टिमेट जर 5% जास्तानी वाढलं तर रिवाइज इस्टिमेट बनायचं. पण कशामुळे, मटेरियल लेबरच्या किमती रिवाइज झाल्यामुळे. सेकंड केस बेटा, मी फॉर एक्झाम्पल G+1 कन्स्ट्रक्शन करत होतो. माझ्या प्रोजेक्टेड प्लॅनमध्ये जो कोणता माझा प्रोजेक्टचा प्लॅन होता, या प्लॅनमध्ये ऑलरेडी एक इलिमेंट होता. फॉर एक्झाम्पल आर्चचं कन्स्ट्रक्शन होतं. ओके, ऑलरेडी या प्लॅनमध्ये तो आहे. आता मी त्याच आर्चवरती, त्याच एखाद्या एलिमेंटवरती काहीतरी आणखी वर्क करतो. म्हणजे एखादा पर्टिक्युलर ॲटम, फॉर एक्झाम्पल तो पर्टिक्युलर ॲटम मी घेतो आर्च. ओके, आर्च सोडा, कॉलम घ्या. पर्टिक्युलर ॲटम कोणता घेतला मी, त्याच्यातला कॉलम घेतला. या कॉलमला वरती फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये खर्च लागत होता. आधी किती लाख रुपये लागत होता बेटा, 1 लाख रुपये खर्च लागत होता. बट त्या पर्टिक्युलर ॲटमची कॉस्ट जर 10% वाढली, किती टक्क्यांनी वाढली, 10% वाढली, तरी मला रिवाइज इस्टिमेट बनवावं लागते. एखाद्या पर्टिक्युलर ॲटमची कॉस्ट 10% वाढत असेल, पर्टिक्युलर ॲटम ऑलरेडी तो तुमच्या प्रोजेक्टमध्ये होता पण त्याची कॉस्ट वाढली 10%, होऊ शकते परत मटेरियल आणि लेबरच्या किमतीत वाढ झाली असेल. तर एखाद्या पर्टिक्युलर ॲटमची कॉस्ट 10% वाढत असेल तरी रिवाइज इस्टिमेट. मटेरियल आणि लेबरच्या किमती वाढल्या त्यामुळे पूर्ण सँक्शन कॉस्ट 5% वाढत असेल तरी रिवाइज इस्टिमेट. आणि फक्त जे प्रोजेक्टेड प्लॅनमध्ये काही गोष्टी नव्हत्या त्या तुम्ही ॲडिशनल म्हणजे नवीन काम केलं, त्या नवीन कामासाठी बनवलेलं नवीन इस्टिमेट म्हणजे असते बेटा सप्लिमेंटरी इस्टिमेट. हा झाला पूर्ण टॉपिक. आता बेटा यावरचा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. काय म्हणते, रिवाइज इस्टिमेट इज अ डिटेल इस्टिमेट. आता सांगितलं मी, हा एक डिटेल इस्टिमेटचा प्रकार आहे. तर या संबंधित ज्या खालचे 3 तुम्हाला स्टेटमेंट दिले आहे, हे 3 स्टेटमेंटपैकी योग्य ते स्टेटमेंट सांगा म्हणते. पहिलं स्टेटमेंट काय म्हणते, द ओरिजिनल इस्टिमेट एक्सीड ऑर लाईकली टू बी एक्सीड. ओरिजिनल इस्टिमेट एक्सीड ऑर लाईकली टू बी एक्सीड बाय मोर दॅन स्पेसिफाईड इन PWD मॅन्युअल. रिवाइज इस्टिमेट कधी बनवायचं म्हणते, जर ओरिजिनल इस्टिमेट एक्सीड झालं बा और लाइकली टू बी एक्सीड बाय PWD मॅन्युअल. पण इस्टिमेट जे ओरिजिनल इस्टिमेट एक्सीड झालं कशामुळे झालं हे सांगितलंय का बेटा. मे बी होऊ शकते नवीन काम केलं म्हणून पण होऊ शकते,
मे बी होऊ शकते मटेरियल लेबरच्या किमती वाढल्या म्हणून पण होऊ शकते. स्पेसिफाईड मेन्शन केलाय का कशामुळे ओरिजिनल इस्टिमेट वाढलं नाही, तर हे रिवाइज इस्टिमेट होऊ शकत नाही. सेकंड, ओके, ऑप्शन बी बघा, द एक्सपेंडिचर ऑन ए वर्क exceed or likely to be exceed the amount of administrative sanction. मी आताच म्हटलं तर कोणतेही सँक्शन घ्या, टेक्निकल सँक्शन किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन, याची जर एखाद्या पर्टिक्युलर आयटम म्हटलं नाही ते द एक्सपेंडिचर ऑन ए वर्क, कोणत्या एखाद्या वर्कवरची जर एक्सपेंडिचर कॉस्ट वाढली तर रिवाइज एस्टिमेट बनावं लागते. हेच आत्ता या ठिकाणी मी सांगितलं होतं, ऑन ए पर्टिक्युलर वर्क, ओके, द एक्सपेंडिचर्स एक्सीड झालं बा तरी मला काय बनवावं लागते बेटा, तर आपल्याला रिवाइज एस्टिमेट बनवावं लागते, म्हणजे हे योग्य आहे. ऑप्शन सी बघा, देअर आर द मटेरियल डेव्हिएशन फ्रॉम द ओरिजिनल प्रपोजल इवन दो द कॉस्ट मे बी मेड फ्रॉम द सँक्शन स्ट्रेंथ. आता पोरं म्हणा सर हे पण बरोबर आहे, तर इथे काय म्हटलं होतं बेटा मी, हे बघा काय म्हटलं होतं आपण की 6 महिन्याचा प्रोजेक्ट होता, मटेरियल आणि लेबरच्या किमतीत वाढ झाली, त्याच्यामुळे 10 लाखाचा प्रोजेक्ट आता कितीवर चालला होता, 11 लाखावर चालला होता, म्हणजे वाढला होता ना, वाढला म्हणून तुम्हाला एस्टिमेटला काय करावं लागलं, रिवाइज करावं लागलं. पण ऑप्शन सी काय म्हणतोय की तुमच्या मटेरियलमध्ये डेव्हिएशन झालं, काय म्हणते तुमच्या मटेरियलमध्ये डेव्हिएशन झालं म्हणजे मटेरियलच्या किमतीत वाढ मे बी झाली म्हणते, पण अजूनही जे तुमची ओरिजिनल प्रपोजल कॉस्ट आहे ना ते तुमची सँक्शन स्ट्रेंथ एवढीच आहे. म्हणजे जे तुमच्या किमतीत वाढ झाली ना ते तुम्ही जे सँक्शन केली ती, म्हणजे हे असं लक्षात घ्या, 10 लाख रुपये G+1 होते, 10 लाख रुपये लागले होते, प्रपोजल कॉस्ट किती ती 10 लाखाची होती, मटेरियलच्या किमती वाढल्या म्हणते तरी अजून ते जवळपास 10 लाख रुपयेच तुमची प्रपोजल कॉस्ट सुद्धा येत आहे. मग जर कॉस्टच वाढली नाही, सँक्शन कॉस्ट एवढीच आहे, तर कशाला एस्टिमेट बनवायची गरज आहे. होऊ शकते एखाद्या मटेरियलची किमती वाढली असेल तर दुसऱ्या मटेरियलची किंमत कमी झाली असेल, म्हणजे कॉस्ट काय झाली बेटा, बॅलन्स झाली, तर रिवाइज एस्टिमेट बनवा नाही. म्हणून बेटा ऑप्शन सी सुद्धा चुकीचं आहे, त्यावेळेस रिवाइज एस्टिमेट बनवण्याची गरज नाही, ऑल ऑफ द अबाउट येणार नाही. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. जर कन्सेप्ट माहित असला बेटा तर अशा प्रकारे आपण उत्तर सुद्धा देऊ शकतो. अशाच प्रकारचे नवीन नवीन एक कन्सेप्ट आणि त्याचा नवीन नवीन ट्रिकी प्रश्न आपण या सिरीज मध्ये कंडक्ट करणार आहोत. ओके, प्रारंभ बॅच ऑलरेडी बेटा आपली 5 फेब्रुवारी कालपासून आपली बॅच सुरू झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनही बॅच जॉईन केली असेल, 22 सब्जेक्टचे अशाच प्रकारे सगळे कन्सेप्ट, टेक्निकल, नॉन टेक्निकल, रिव्हिजन सिरीज, MCQ सिरीज आणि त्यानंतर तुमची टेस्ट सिरीज सगळ्या या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे. नुकतीच बॅचची सुरुवात झाली आहे. WAD WCD मार्च नंतर तुमच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात येणार आहे. आता तयारी करा, वेळ आहे, संधीचा फायदा घ्या. ज्याही विद्यार्थ्यांना बॅचसाठी ॲडमिशन करायचं त्यांनी लगेच 8686349494 या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची इन्क्वायरी करू शकता. थँक्यू सो मच.